नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. आज आपण इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमातील एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहोत. गोष्टीचं नाव आहे चतुर उंदीर. ही गोष्ट आता आपण पाहणार आहोत. आज आपल्याला जी गोष्ट बघायची आहे त्या गोष्टीचं नाव आहे चतुर उंदीर. चला तर मग बघूया आपण काय आहे तिथे. या ठिकाणी काय लिहिलंय बरं? चित्रे बघ व सांग. म्हणजे आपल्याला ही चित्र बघून या चित्रात काय काय दिसतंय आणि त्या चित्रांवरून गोष्ट तयार करायची आहे. बघा, सुरुवातीला जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक मनीमाऊ आपल्याला दिसत आहे. ती एका उंदराच्या पाठीमागे पळत आहे. ती मनीमाऊ त्या उंदराला पकडण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या मनीमाऊच्या पुढे उंदीर पळत पळत जात आहे आणि तो पळा 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 असं म्हणत आहे. मनीमाऊ त्या उंदराला पकडण्यासाठी जोरात पळत आहे आणि तो उंदीर पळत पळत जाऊन एका छोट्याशा बरणीमध्ये जाऊन घुसला. बघा आता पुढे काय झाले ते. आता मनीमाऊने ती बरणी पकडली आणि त्या मनीमाऊला त्या उंदराला बाहेर काढायचे आहे. ती काय म्हणते बरं? बघा बरं, याला कसे बरे बाहेर काढू? त्या बरणीचे तोंड लहान असल्यामुळे त्या मांजरीला तो उंदीर त्या बरणीतून बाहेर काढता येत नाहीये. ती प्रयत्न तर करते परंतु तिला ते काही जमत नाहीये. चला बरं पुढे काय झाले ते बघू आपण आता. बघा आता तो उंदीर त्या मनीमाऊला चिडवत आहे. आत ये मनी, आत ये मनी, आत ये मनी, आत ये मनी असं म्हणून तो उंदीर त्या मांजरीला चिडवत आहे. त्यानंतर त्या मनीमाऊला सुद्धा त्याचा राग आला आणि त्यानंतर बघा काय झालं. आणि ती बरणी पकडून त्याला म्हणत होती, ये बाहेर ये, ये बाहेर ये. परंतु त्याला माहिती होते बरणीचे तोंड लहान असल्यामुळे मनीमाऊला काही आतमध्ये येता येणार नाही आणि तिला आपल्याला बाहेर काढता येणार नाही. आता आपण इथपर्यंत ही गोष्ट बघितली. आता तुम्ही सांगा बरं पुढे काय झालं असेल. येथे काय बरे झाले असेल? सांगा बरं पुढे काय झालं असेल. तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल असं? चला तर मग आता आपण पुढचं चित्र बघूया. आता या पुढच्या चित्रात जर आपण बघितलं तर ती मनीमाऊ त्या मटक्याच्या पाठीमागे जाऊन बसली आहे आणि तो उंदीर त्या बरणीला खाली पाडून बाकीच्या मित्रांसोबत दरवाजाकडे जोरात पळत आहे. याच्यावरून तुम्हाला काय वाटतं बरं काय झालं असेल? सांगा बरं. तुम्हाला जे वाटतं झालं असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. एक तर या उंदराच्या मित्रांनी ती बरणी खाली पाडून त्या उंदराची सुटका केली असेल किंवा ती मनीमाऊ त्या मटक्याच्या पाठीमागे जाऊन लपली असेल आणि उंदीर बाहेर येण्याची वाट बघत असेल. बरोबर आहे का नाही? का याच्यापेक्षा तुमचं काही वेगळं उत्तर आहे अजून? सांगा बरं, कमेंट करा. या गोष्टीवरून आपण काय शिकलो बरं? एक तर त्या उंदराच्या मित्रांनी ती बरणी खाली पाडली आणि त्याच्या मित्राची सुटका केली आणि ते सर्व उंदीर मिळून दरवाजाकडे पळायला लागले. आणि एकतर दुसरं असं झालं असेल की मनीमाऊ आपण बघितले ना मटक्याच्या पाठीमागे जाऊन बसली होती आणि ती उंदीर बाहेर येण्याची वाट बघत होती. परंतु तो उंदीर काही लवकर बाहेर आला नाही आणि अचानक त्याला जेव्हा कळालं की ती मनीमाऊ मटक्याच्या पाठीमागे बसलेली आहे हे तो बघताच त्याने ती बरणी खाली पाडली आणि त्याच्या इतर साथीदारांसह तो दरवाजाकडे पळत पळत निघाला आणि त्याने आपल्या जीवाची सुटका केली. म्हणजे हा उंदीर कसा होता बरं? एकदम हुशार आणि चतुर होता. आवडला ना व्हिडिओ तुम्हाला? असेच आमचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला
सबस्क्राईब करा आणि हो, आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.